नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वापसी ही अभिराम भडकमकर लिखित कथा बघणार आहोत. प्रथम वर्ष कला या वर्गासाठी ती अभ्यासायला आहे मराठी या विषयात. सलीम घरी पोहोचला तेव्हा साधारणतः 2:30 वगैरे वाजले असतील. करती माणसं आपापल्या उद्योगाला गेली होती. म्हातारी मंडळी जेवून निवांत पडली होती. कुठं कुठं पोरांनी आपले खेळ मांडले होते. कुणी शाळेत गेले होते. सलीमनं आपल्या येण्याची चाहूल द्यावी म्हणून उगीचच सुटकेसनं दार हलवून आवाज केला. व्हरंड्यात पडलेल्या 7-8 ट्रक टायर्सच्या बाजूलाच आब्बाजान मुटकुळं करून पडलेले. त्यांनी डोळे उघडून बघितलं. सलीम दिसताच त्यांनी जरा उठल्यासारखं केलं. हाताची हालचाल केली. चेहऱ्यावर आयास्क्या असे भाव उमटवून थोडं हसल्यासारखं केलं. हाताची हालचाल केली. सलीमला जाणवलं त्यांच्या तोंडात एकही दात उरला नाही. सो तुमना उठो म्हणत तो आत गेला. अब्बाजांनी परत उशीला डोकं टेकवलं. डोळे मिटले. चेहऱ्यावर त्या सुरकुत्या परत जागच्या जागी गेल्या. दाराच्या आवाजाने क्षमा भाभी, धाकट्या भावाची बीबी बाहेर आली. आव, गाडी लेट होती क्या असं विचारून पाणी आणायला आत परतली. सलीमनं सुटकेस ठेवली. खांद्यावरती बॅग आणि पाठीवरची हॅवरसॅक उतरवून तो बूट काढू लागला. 2 वर्षांपूर्वी घेतले होते हे बूट. उंच टाचेचे. तशी त्याला उंच टाचेच्या बुटांची गरज नव्हती. तो होताच 5-11.5. पण तरीही पर्सनॅलिटीला ग्रेस यावा म्हणून त्यानं 1700 मोजले होते. क्षमा भाभीनं पाणी ठेवलं. चाय रखई म्हणत परत आत गेली. या गडबडीनं जरा डोळा लागून पडलेली नजमा भाभी बाहेर आली. सलीम सुटकेस उघडून टॉवेल काढत होता. तिनं बाहेर येऊन फक्त त्याच्या येण्याची दखल घेतल्यागत केलं. आत गेली. सलीम क्षणभर संकोचला. एक विलक्षण दडपण त्याला जाणवू लागलं. स्वतःच्याच घरात उपरं वाटण्याचा क्षण. त्याला काय करावं सुचेच ना. नकळून त्यानं उगीचच 1-2 कपडे बाहेर काढले. पण ते ठेवायचे कुठे? आपल्याला नेमकी कोणती खोली मिळणार की बाहेरच्या सोप्यातच विस्तरा मांडायचा आहे हे लक्षात न आल्याने तो फक्त इकडे तिकडे बघत राहिला. इतक्यात अम्मी आली आणि त्याची सुटका झाली. सलीम रे म्हणत मायेनं त्याला जवळ घेतलं. कपाळ चुंबलं. हाताची हालचाल करत इडापिडाही काढली. मेरा बेटा मेरा लाल असं कायसंसं फुटफुटत त्याला आत यायला सांगितलं आणि ती डब्यातनं बिस्किट काढायला आत निघून गेली. आता अम्मी ही थकली की तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघताना त्याला जाणवलं. पण तशीच भोळी. तिला परतण्याचीच खुशी. त्याच्या जखमा, त्याचे पराभव तिच्या समजण्यापलीकडचे. आपण का नाही असे साधे 4 चौघांसारखे निपजलो? सलीमनं परत एकदा हा विचार गिळून टाकला. असले विचार आता मनात आणायचे नाहीत असं स्वतःला समजावत पाण्याचं तांब्या भांडं घेऊन तो आत रसोईकडे निघाला. छोटी सईदा भाभी लगबगीनं पुढं सरसावली. डोक्यावरनं घसरणारी ओढणी सावरत तिनं तांब्या भांडं घेतलं. घरातल्या पुरुषांना असली कामं करू द्यायची नसतात. 2च वर्ष झाली तिच्या लग्नाला. सलीम मुंबईतच असल्यानं फारसा संबंध आला नव्हता. त्यांचा सगळ्यात मोठा दीर त्यात मुंबईत राहणारा. फिल्म लाईनमध्ये आता ॲक्टर होणार आहे एवढी माहिती त्याच्याकडे विस्मयानं पाहायला तिला रगड होती. तिनं पटापट चटई अंथरून कपात चहा ओतला. खाली बशी ठेवली. एका ताटलीत बिस्किटं ठेवली. आपल्या परीनं अगत्य दाखवलं. दरम्यान क्षमा भाभीनं जेवण करायला सुरुवात केली होती. अंघोळी का पाणी रखई, अंघोळ्या करके खाने को बैठो तिनं सांगितलं. अम्मी जात्याला टेकून बसली होती. पोराला निरखत होती. रसोई पण किती बदलली होती. गॅस आला होता. भांडी ठेवायला एक बिनदाराचं स्टँडवजा कपाट. कोपऱ्यात फ्रीज. नजमा भाभी रसोईत आली. चपात्या करीस के नाही गे तिच्या आवाजात करतेपणाचा भाव होता. करतो अभी, इने चाय दे के. क्षमा भाभीनं नजमा भाभीचा आबराखत सांगितलं. अभी खाने के टाइम चाय कायकू करने का, अभी चाय पी के खाने को होतंय व्हय. उगीचच ऐकवून ती परत बाहेर आली. तिचा भोचकपणा कुणालाच आवडला नाही. पण कुणीच तसं दाखवलं नाही. क्षमा भाभीनं मुकाट कणिक मळायला घेतली. चहा संपवून तो उठला. अम्मीनं लगबगीनं त्याला न्हाणीकडे नेलं. पायखान्याच्या बाहेरच्या बॅरलमधनं टमरेलात पाणीही भरून दिलं. पूर्वी पायखाना नव्हता. उघड्यावर जावं लागेल. अंघोळ उरकता उरकता त्याला जाणवलं बाथरूमच्या टाईल्स भडक रंगाच्या आहेत.
हा मधल्याचा वकारचा चॉईस असणार. पण धाकट्या भावंडांनी मिळून हे सगळं बांधलं, हे काय कमी होतं? अक्रम त्याच्या पाठीवरचा, दोघात 8 वर्षाचं अंतर. अक्रम धंदा चांगला करणार हे सगळ्यांनी ओळखलं होतं. अक्रम त्याच्या पाठीवरचा, वकार त्यानंतरचा, शब्बो वकार नंतरची, मग सरफराज. अब्बाजान कधी कधी त्याला ट्रक धुवायला सांगायचे, तेव्हा तो तिघा भावांना लाईनीत उभं करून पाण्याचे फवारे मारून अंघोळ घालायचा. बाबू जमालच्या उरुसाच्या वेळी वकार त्याचा हात घट्ट धरून ठेवायचा. टाचा उंच करून बघायचा सरफराजला, तो सरळ खांद्यावरच घ्यायचा. सरफराजबरोबर त्याचं विशेष जमायचं. 12 वर्षांचं अंतर दोघात, पण दोघं आम्मीवर गेलेले, गोरे, गुलाबी, कुरळे केस, सरळ नाक. वकार अक्रम मात्र अब्बाजांचा रंग घेऊन आलेले. चेहरा मोहराही अब्बाजांसारखाच वेडावाकडा. सलीमचं ताट चांगलं सजलं होतं. चतकोर आकाराच्या चपात्यांचा ढीग, भाजी, कांदा, लिंबू, मुळा, लोणचं, पापड, कोशिंबीर आणि मटणाचा मोठा वाडगा. सलीमनं पहिला घास घेतला आणि त्याला घरपण जाणवलं. ही चव, ही जन्नत सोडून आपण मुंबईला का गेलो? हॉटेलमधलं तेच ते वर्षानुवर्षे एकाच चवीचं देह जगवण्यासाठीच करायचं जेवण त्याला आठवलं. सुरुवातीला भूक लागायची, नंतर भूक लागली की नाही कळायचं नाही. पण राईस प्लेट संपली की उठायची सवय लागली. कित्येक वर्षांनी भूक लागल्याचं त्याला जाणवलं आणि मटणाचा तो रस्सा कुठेतरी अंतर्मनापर्यंत भिडत गेला, कसलीशी जाग आणत गेल्यासारखा. निस्ता रस्सा क्या खाते, डल्ले लेव ना. शमाभाबीच्या आवाजानं त्याची तंद्री भंगली. त्याला काही बोलण्याची संधी मिळण्याआधीच तिनं त्याचा मटणाचा वाडगा तुकड्यांनी भरून टाकला. लगेच धाकट्या सईदानंसुद्धा चपात्यांची चळत त्याच्या पानात ठेवली. त्याला चवीनं खाताना बघून शमाभाबीचा जीव सुखावत होता. तशी ती मटण एक्सपर्टच होती. आपल्या मोठ्या दिराला जेवण आवडल्याचं दिसत होतं तिला. अर्थात घरातल्या पुरुषांना आवडेल असं जेवण करून घालणं हे तिचं कामच होतं. तिनं काही उपकार नव्हते केले, तिलाही कौतुकाची अपेक्षा नव्हतीच. पण जेवताना कळतं की खाणारं माणूस कसं चवीनं खातंय. तिचा नवरा वकार कसा नुसता ओरपत जीवी, तुकडेही असे चोखी जसे कोणी त्याच्याकडनं हिसकावणारच आहे, आणि हासे हात धुवी ताटात जणू हाताचं शेण खरवडून काढतोय. सलीमनं ताट स्वच्छ केलं. ताटात हात न धुताच तो उठला. शमाभाबीनं पुढं केलेला तांब्या घेऊन तो न्हाणीकडे गेला. तिचं मन दयेनं भरून आलं. का बरं याला निकम्मा म्हणत असतील? इतका भला माणूस, याचं असं का बरं व्हावं? आणि निकम्मा असणं पाप आहे का? तिचा भाऊ पण काही न करता बसलाच आहे की. कमवत नाही पण टेचात राहतो. दारू ढोसून बायकोला कुठून काढतो. बायकोची शामत किमान वर करून बघेल. तिच्या माहेरच्यांनी तिच्या भावाला आहे तसा स्वीकारलाय. हाताच्या 6व्या बोटासारखं त्याचं निकम्मेपण सवयीचं करून घेतलंय. तिनं आपलेपणानं त्याचं खरकटं उचलून ताटात टाकलं. ताटाभोवती पुसून घेतलं. तिच्या कर्तव्यात ती कमी पडली नाही. बाकी अल्लाची मर्जी. हात पुसता पुसता त्याला शमाभाबीबद्दल विलक्षण जिव्हाळा दाटून आला, जसा लहानग्या वकारबद्दल दाटून यायचा. दोघांनी निकाह केला तेव्हा सलीमला कसल्याशा कामाबद्दल थोडे पैसे मिळाले होते. त्या शादीत त्यानं काय काय वस्तू देऊन ते उधळून टाकले होते. दिरानं नवऱ्याला चक्क कॅमेरा प्रेझेंट दिल्याचं बघून शमाभाबीच्या माहेरच्यांचे डोळे फिरले होते. सरफराजनं तर बडे भैया फिल्म में काम करेंगे तब देखना गाडी चलाएंगे असं जाहीर करून टाकलं होतं. तेव्हा डोळ्यात स्वप्न होती, मनात उमेद होती, अंगात धमक होती. हळूहळू वास्तवाचं भान आलं आणि स्वप्न, उमेद, धमक सगळं विझत गेलं. आतून कसलंसं रीतेपण येत गेलं. शेवटी तर केवळ ईदच्या दिवशी ईदी देता येईना म्हणून ईदला येणं बंद करून टाकावं लागलं. आणि घरालाही त्याच्या नसण्याची सवय होऊन गेली. सरफराज ट्रकवर जायला लागला. शब्बो लग्न होऊन गेली. अक्रमनं दुकान टाकलं. वकारला हाताशी धरून ते वाढवलं. सगळं सुरळीत झालं. त्याच्या नसण्यानं फरक पडला नाही. सलीमच्या मनात मात्र हे घरचं मुख्य ठाणं होतं. मुंबईत त्यानं मनातल्या मनात कितीही घरं बांधली, बंगले बांधले, महाल उभे केले, तरी घर म्हणून त्याला हेच दिसायचं. कोल्हापुरातलं ते पत्रे आणि कौलाचं बसकं घर. आधी तो छोट्या सरफराजला डिझनीलँड दाखवायची स्वप्न बघायचा. वकारला स्पोर्ट्स बाईक गिफ्ट द्यायचं स्वप्न मनात खेळवायचा. अम्मी अब्बांना मक्केला नेऊन आणायचे बेत करायचा. हिरो झाल्यावर काळ पुढे सरकत गेला. सरफराजचं डिस्ने बघायचं वय मागे पडलं.
वकारही मोठा झाला, पण सलीम अजूनही धक्केच खात होता. या धक्क्यात त्याला सुखावणारी स्वप्न बदलली, संपली मात्र नाहीत. अक्रम वकारच्या मुलांना नेऊ डिस्नेला, सरफराजला हनीमूनला पाठवू स्वित्झर्लंडला. हे सगळे सुखी झाले की त्यातच आपल्याला सुख आहे, वेगळ्या सुखाची गरजच काय. सलीमने बघितलं, हे सगळे त्याच्याशिवायही सुखीच दिसत होते. आयुष्यात स्थैर्य आलं होतं. घराचाही कायापालट झाला होता. भडक रंगाच्या सनमायकाची कपाटं काढली होती भिंतीत. एक अवाढव्य सोफा, टीव्ही, भिंतींना प्रत्येकाच्या लग्नावेळी रंगही दिलेले दिसत होते. पैसे असते तर आपण घर असं चकचकीत नसतं केलं. मुंबईत प्रोड्युसर्सची, हिरोंची घरं कशी डिसेंट असतात. रंगसंगती निवडलेल्या चिजा, फर्निचर. पण महिन्याचं भाडंही कसं बसं भागायचं. बंगला वगैरे फार दूरचं होतं. हात पुसून सलीम परत सोप्यात आला. त्याला काय करावं सुचेच ना. एकदा वाटलं अम्मीच्या कुशीत शिरून हमसून हमसून रडून घ्यावं. गेल्या 12 वर्षातले गिळलेले अपमान, खाल्लेल्या खस्ता, आशा निराशेच्या झोक्यावरचं ते अनिश्चित जगणं सगळं तिला सांगावं. पण गळ्यातला आवंढा त्यानं मागं परतवला. या वयात बिचारीला 40शीकडे झुकलेल्या लेकाचे आसू बघायची वेळ काय येऊ द्यायची आपण. तिचा काय गुन्हा. खरं तर आपला तरी काय गुन्हा. सपने बघणं हा. वकार अक्रमसारखं निमूट नाकासमोर नाही चाललो हा. तो तसाच निमूट सोफ्यावर बसून राहिला. क्षमाभाबी आली. तिनं हातावर बडीसोफ ठेवली. थोडा सौ सैदा चटई लगा रही आहे. त्याचं मन थोडं हलकं झालं. सैदा भाभीच्या लगबगीनं त्याला ओलावा जाणवला. आपण आपल्या माणसात आहोत या जाणीवेनं त्याला बरं वाटलं. चटईवर पहुडता त्याला वाटलं आपण घराच्याच कुशीत आहोत. क्षणभरासाठी मळप दूर झाल्यागत झालं. फार झटला होता तो मुंबईत. स्टुडिओच्या चक्रा मारून पाय दुखून यायचे. बस लोकसला लटकून काम मिळेल या उमेदीनं प्रोड्युसर्स, डायरेक्टर्सच्या बंगल्याचे उंबरठे झिजवले होते त्याने. 5-11.5 उंचीचा, सरळ नाकाचा, धारदार नजरेचा आणि तगड्या शरीराचा हा जवान हिरोच व्हायच्या योग्यतेचा होता. बस एक मोका हवा होता. पण कुठे काय चुकलं होतं अल्ला जाणे. तो एक मोका हाताशी आला नव्हता. मोका मिळण्याच्या त्याच्या कल्पनाही तशा सरळ सोट होत्या. मुंबईत जायचं, स्टुडिओच्या चक्रा मारायच्या, डायरेक्टर प्रोड्युसर्सना भेटत राहायचं. एखादी छोटी भूमिका मिळाली की त्यात आपल्या ॲक्टिंगची झलक दाखवायची. मग बडा मोका आणि मग काय, मेहनत आणि किस्मतच्या सहाय्याने जमेल तितकं कामयाब होत राहायचं. मेहनतीत तो कमी पडत नव्हता, पण किस्मत मेहरबान होत नव्हती. त्यासाठीही त्यानं आपल्या परीनं कोशिश केलीच होती. कुठकुठल्या दर्ग्यात जात राहिला. हातात वेगवेगळ्या अंगठ्या आणि गळ्यात कसकसले ताईत आले. दंडात सुद्धा काळा दोरा होता, पण कुर्ल्याच्या त्या गलिच्छ वस्तीतला त्याचा बिस्तरा तिथेच पडून राहिला. 10 बाय 10च्या त्या ओंगळ खोलीत अजून 6 जण होते. त्यातले 2 बिहारी मुकाट काम करून गाव में पैसे भेजने वाले. एक म्युझिक डिरेक्टर व्हायला आलेला. उरलेले 2 त्याच्यासारखेच हिरो व्हायला आलेले, रामपाल आणि परमार. पैकी परमारने हिरो विरो बनना मुश्किल है, भूके पेट मरने की लाईन म्हणत मुकाट एक्स्ट्राची कामं करायला सुरुवात केली होती. गर्दीबिर्दीच्या सीनमध्ये दिसायचा तो. म्युझिक डिरेक्टरने हॉटेलात गायला सुरुवात केली होती. त्याच्या पोटाचा प्रश्न मिटला होता. सलीम फक्त पोट घेऊन नव्हता आला. त्याच्या डोळ्यातल्या सपनांनी त्याला ही वाट धरायला लावली होती. हे खाप बडे निष्ठुर असतात. त्यांना कळतच नाही की त्यांचा बोज उचलून चालणाऱ्या पायांना किती तकलीफ होते. डोळ्यात खाप भरले की डोळ्यांना काही दिसेनासंच होतं. म्हणून अम्मी अब्बांच्या म्हणण्याला विरोध करून त्यानं बंबई गाठली होती. तेव्हा हे खाबच त्याच्या सोबतीला होते. त्या गलिच्छ खोलीत त्यांचीच महक त्याला उमेद द्यायची. संडासला सुद्धा लाईनीत उभं केलं त्यांनी याला, पण उम्मीद दिली की उद्या हे सगळं बदलेल आणि त्या खूबसूरत उद्याच्या नादानं पार चोळामोळा करून टाकला त्याच्या 12 वर्षांचा. या खूबसूरत उद्यासाठी डोळ्यातले आसू परतवले त्यानं, उपास काढले, अपमान गिळले, पण आज त्या उद्यावर त्याचा भरवसाच राहिला नाही. गेल्या 12 वर्षातले सगळे आसू एक साथ गोळा झाले आणि नाउमेदीच्या लाटेनं डोळ्यांच्या कानाकोपऱ्यात शेवाळं होऊन चिकटून बसलेले ते खाप धुवून काढले. रिकामे डोळे घेऊन सलीम वापस घराकडे आला होता. पडल्या पडल्या सलीमला चटईची ऊब जाणवली. ओळखीचा स्पर्श जाणवला. लहानपणी उन्हाळ्यात घरासमोरच्या अंगणात अशाच चटया घातल्या जायच्या. वकार, अक्रम, सरफराज त्याला बिलगून झोपायचे. वर काळशार आकाश, त्यातून लुकलुकणाऱ्या चांदण्या,
त्यांचा तो सफेद प्रकाश, कधी कधी तर म्युन्सिपाल्टीचे दिवेही फिके होऊन जायचे इतका प्रकाश. मग पहाटेला थोडीशी थंडी पडायची. मोठ्या रजईत चारी भावंड एकमेकांच्या उभेत घट्ट बिलगून झोपायची. त्याला आठवलं सरफराजचे मऊ मऊ हात, अक्रमच्या कपाळावरची जुल्फ आणि वकारचं ते आ वासून झोपणं. वाटायचं आपण चौघे खरं तर एकच आहोत, एकाच झाडातनं फुटलेल्या 4 फांद्यांसारख्या. मग अम्मीचा आरडाओरडा, निस्ते पडई, कुछ कामाधामा है की नाही रे? आब्बाजांचा आवाज, सोने देऊ नये की फजरा फजर चिलातियास सो रे. मग अम्मी खोट्या रागानं भांडी आपटू लागायची. सर पे चढके बैठई, मै नाही देने वाली, अरे वकार उठतेस की नाही, तेरा मुर्दा बिठाया भिताड नजीक उठ. चारी भावंड डोळ्यावर रजई ओढून खुसूखुसू हसत राहायची. सलीमला सगळं आठवून हसू फुटलं. किती छान जिंदगी होती. सगळे एकत्र एकसाथ राहायचे, काही कमी नव्हतं. ईदला नवे कपडे मिळायचे, वर्षभर पुरायचे ते. आब्बाजांनी 4 मुलं, 1 मुलगी, 1 बीबी असा संसार कसा रेटला असेल. कधी जाणवूनही दिलं नाही की काही कमी पडतंय, की जे होतं त्यात समाधान होतं. किंवा असंही असेल की बाहेरचं जगच बघितलं नसल्याने आहे तेच छान वाटत होतं. काहीही असो, जे होतं ते पाक होतं, छान होतं, आपलं होतं, हक्काचं. सलीमला चटईवर जाणवला हा आपलेपणा. ही हक्काची भावना हे तर कुणी छिनू नाही शकत आपल्यापासून. आता इथंच राहायचं, नवी जिंदगी सुरू करायची, मधली 12 वर्ष पुसून टाकायची. नको त्या आठवणी, ती याद, ते काहीच नको. आता आणि या विचारात असतानाच गेल्या 12 वर्षात अपुरी राहिलेली नींद ढगासारखी आली आणि तिनं त्याला कवेत घेतलं. त्याला जाग आली तेव्हा संध्याकाळ सरत आली असणार. त्यानं दाराकडे बघितलं. 4 डोळे लुकलुकत होते. त्याला वाटलं छोटा सरफराजच वकारच्या खांद्यावर आहे. सुस्तावलेले डोळं चळत त्याने बघितलं. अक्रमची मुलं लांबूनच चाच्याकडे बघत होती, भेदरलेली. पण तरी कुतूहलानं त्यानं हात पसरले तशी दोघं पळूनच गेली. त्याला खूप मजा वाटली. अचानक माया दाटून आल्यागत आलं. ही खरी जिंदगी आणि आपण जिंदगी शोधत बसलो. पब्लिकच्या कौतुकात, चाहत्यांच्या भारावलेल्या डोळ्यात आणि फोटोच्या फ्लॅशेसमध्ये आपण भरकटलो होतो. अशी मनोमन कबुली देत तो उठला, चटई गोळा करू लागला. तशी वाटच बघत असलेली श्यामाभाबी पुढे झाली. रन देव मै उठाती हूँ, 4 अखई म्हणत तिनं चटईचं एक टोक उचललं सुद्धा. संध्याकाळी तो जरा बाहेर पडला. मोहल्लासुद्धा किती बदलला होता. छोट्या छोट्या बसक्या घरांबरोबर आता 1-1 मजली घरंसुद्धा दिसू लागली होती. नाग्याचं किराणा मालाचं दुकान तेच होतं, पण थोडं चकचकीत आणि नेटकं दिसत होतं. नाग्यासुद्धा बदलला होता. वय वाढल्याचं दिसत होतं, मात्र कानातले केस तसेच होते. पुढचं घर इनामदारांचं. ते पूर्वीही अख्ख्या मोहल्ल्यात वेगळं वाटायचं. सलीमच्या माहितीतला पहिला श्रीमंत माणूस, कारण गाडी होती त्यांची. फिल्म लाईनीत इनामदारांना कुणी श्रीमंत म्हटलं नसतं. तिथे साधे डान्सर्ससुद्धा इनामदारांपेक्षा भरपूर कमवतात. मग शेख, मुजावर, सत्तारची घरं. काही ओळखीचे, काही नवे चेहरे घरामधनं दिसत होते. त्या पुढचं घर. सलीम क्षणभर थबकला. त्याची नजर अभावितपणे खिडकीकडे गेली. सबीना असेल? छे, ती शादी होऊन केव्हाच मिरजेला निघून गेली होती. मुंबईला गेलो नसतो तर आपली झाली असती तिच्याशी शादी. नाग्याच्या दुकानापुढे आपण उभे राहायचे तेव्हा उगाच तिथे यायची. डोक्यावरची ओढणी सरकवण्याचा चाळा करत तिरप्या डोळ्यांनी बघायची. मोठ्या आवाजात नाग्याशी बोलायची, खोटं हसायची, साध्या साध्या गोष्टीवरून लाजायची आणि आपलं या सगळ्याकडे लक्ष आहे की नाही हे बघायची. त्याला आठवलं, शादी ठरली तेव्हा सलीम घरी आला होता. शाद्या में आने का, मुंबई में बैठने का नाही म्हणत तिनं पत्रिका दिली होती. का कोण जाणे, पण सलीमला ते उसनं अवसान वाटलं होतं. सलीम शादीला गेला नाही. अम्मी कौतुकाने सांगत होती, ससुराल गई तब लई रडी गे बाई सबीना, लई रडी. सलीमला माहीत होतं त्यातले काही आसू तिनं त्याच्यासाठी ढाळले होते. तो स्वतःला सांगत राहिला की सबीनाला वाटत होतं ते आकर्षण होतं, मोहब्बत नाही. आणि इंडस्ट्रीत राहून मोहब्बत नावाच्या गोष्टीवर त्याचा भरोसाच राहिला नव्हता. चालता चालता सलीम थबकला. अंधारलं होतं आणि अजाण सुरू झाली. गफूर चाचांचा थरथरता आवाज त्याचं काळीज कापत गेला. आज जावं, नमाज पढावा असा विचार त्याच्या मनात आला. पूर्वी तो ऐक टाईमची नमाज चुकवत नसे. मुंबईतसुद्धा पुढे पुढे जमेनासं झालं.
नंतर नंतर सच्च्या प्रयत्नांच्या पाठी उभं राहणार नसेल तर उपयोग काय त्या खुदाचा, असे प्रश्न पडत आणि त्याचं पाऊल अडे. त्यानं हाताने खिसा चाचपला. रुमाल सापडल्यावर तो मशिदीकडे वळला. कदाचित गफूर चाचांच्या त्या आवाजाकडे तो ओढला गेला म्हणूनही असेल, पण वजू करून तो अगदी मागल्या रांगेत उभा राहिला. चाचा तसेच होते. मशिदी इतकेच जुने, तितकेच पाक, थोडे अधिक थकलेले, पण डोळ्यातला मायेचा ओलावा तसाच. त्यानं गुडघे टेकले. शरण आल्यागत कुणाला शरण जात होता तो? परिस्थितीला, बदकिस्मतीला, की परवरदिगारच्या अफाट शक्तीला? गफूर चाचा सांगायचे, अल्लाह सबसे बडा है, या आसमानापेक्षा बडा. सलीमनं अल्लाच्या मर्जीविरुद्धची वाट पकडली होती, म्हणून त्याच्या वाट्याला ही फरफट आली का असेलही. पण या क्षणी काही विचार करण्यापेक्षा शरणागत होऊन गुडघे टेकणंच त्यानं पसंत केलं. आता त्याला कशाशीही लढायचं नव्हतं. निमूट जगायचं होतं, शांतपणे. नमाज संपली तसा तो गफूर चाचांजवळ गेला. त्यांनी आपलेपणानं सलीमला जवळ घेत विचारलं, कव आयस रे? आज. आणि तो वळला. दारापर्यंत गेला, पण त्याचे पाय अडले. त्याला वाटलं परत जावं, खूप लहान व्हावं, अगदी 15 वर्षांचं, सैतानाला घाबरण्याच्या वयाचं. अल्लाह जहन्नुममध्ये पाठवून चटके देईल त्याची भीती वाटावी इतकं लहान व्हावं. गफूर चाचांना घट्ट बिलगावं, त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडावं आणि त्यांना विचारावं, अल्लाह ताला सगळं जाणतो ना, त्याला सगळं ठाऊक असतं ना, मग अशा वांज वाटेवर का नेऊन सोडलं त्याने मला, जिच्या टोकाला कसली मंजिलच नव्हती? त्या वाटेवर का फरफटवलं त्यानं मला? ईदच्या दिवशी ज्या बकऱ्यांचा बळी जाणार असतो त्यालासुद्धा आदल्या रात्री डोळ्यांसमोर सुरे फिरताना दिसतात ना गफूर चाचा? मग मलाच माझी कत्तल करणारे सुरे का नाही दाखवले त्याने? अल्लाह ताला सगळ्या लेकरांवर सारखीच मोहब्बत करतो ना, मग हेच लेकरू त्याच्या नजरेतनं कसं सुटलं? गफूर चाचा का सुटलं? पण तो तसाच थांबला. हा 25 वर्षांचा फासला भरून काढणं आता शक्य नव्हतं. एका ठिकाणाहून मुळं उपटून घेऊन दुसरीकडे रुजण्याची गलती करणाऱ्या सलीमपेक्षा अनेक वर्ष सारा जन्म एकाच जागी घट्ट उभे राहून अजान देणारे गफूर चाचा अखेर शहाणे ठरले होते. त्याने डोळ्यात तरारलेल्या पाण्याबरोबर हे विचार झटकून टाकले आणि घराच्या दिशेने निघाला. आता काही दिवस कसलाच विचार करायचा नाही. उद्याचा तर नाहीच नाही, मग बघू, काहीतरी कामधंदा करू. पोट भरणं काही अवघड नसतं, ते तर कुत्ते बिल्लीसुद्धा भरतात. अवघड असतं या मनाचं समाधान. आपण हरलो ते यात. आजूबाजूला टिचभर पोटाला शरण गेलेली माणसं दिसतात. त्या पोटासाठीच जगतात आणि ती जिंदगी पण अशी की मौत 72 तिच्यापेक्षा. त्याला एकदम इंद्राणीच आठवली, ॲक्ट्रेस व्हायला आलेली. बिचारी एड्सने गेली. तिच्या मैतीला सलीम आवर्जून गेला होता. शांत झोपल्यागत पहुडली होती. वर जाऊन देवाला विचारलं असेल तिने खडसावून, बघू तुझा कसला नरक आहे तो? आपली हालत यापेक्षा बरी. सलीमला वाटून गेलं, अपमान झाले, उपास काढले, पण इंद्राणीसारखा नरक वाट्याला आला नाही. रामपालसारखं बायांच्या तुकड्यावर मिंध आयुष्य जगलो नाही. 12 वर्षांनी का होईना, पण अल्लाह तालानं घराची वाट दाखवली. 40शी सरत आली. अजून 20-25 वर्ष हातात आहेत, म्हणजे 65 वर्षांच्या आयुष्यातील 10 वर्ष म्हणजे काहीच नाही. आपण फार काही गमावलेलं नाही या विचारानं त्याला हुरूप आला. त्याची चाल बदलली. तो मनाशीच गुणगुणही लागला, आणि एक समाधान आहेच की आपण कोशिश केली. कामयाबी अल्लाच्या हातात. पण उडी तर घेतली नाही, गाठला पलीकडचा तीर, पण न बुडता वापस तर आलो. या वापसीची बुद्धी दिली म्हणून अल्लाचे आभारच मानायला हवेत. अजून शरीरात ताकद आहे. हातपाय हलवू, सगळं विसरून नवी जिंदगी सुरू करू. अचानक त्याला जाणवलं कुणीतरी त्याला हाक मारतोय. तो थबकला. नाग्याच्या दुकानापुढे शौक्या उभा होता. शौकत? तो त्याच्याकडे गेला. कव आयास आज? तू रिक्षा पे नाही गया? शौक्याच्या स्वरात एक प्रौढी आली. दुकान डाल्या ना मैंने शाहूपुरी में, रिक्षा छोटे भाई को दिया. चौकट किया? शौकतनं चहा मागवला. सलीम, मैंने सुना कि तू जाने वाला नहींस वापस बंबई. कौन बोल्या? सरफराज मेरे को बोल्या. सलीमला काय बोलावं सुचेना, पण शौकतच बोलत राहिला. इधर क्या काम करण्याला हैस तू अभी? पैसा वैसा तो लई जोड्या आचिंगा. फिल्म इंडस्ट्री में लई पैसा मिलता है सुनिया मैंने. कत्ता लाया आचिंग तूने? 2-3 लाख.
अभी क्या दुकान डालण्याला आहेस तू के दुसरे काम करेंगा? खरं तर सलीमला त्याच्या आगाऊपणाचा राग आला, पण वरवर अभी कुछ सोचा नाही म्हणत त्यानं चहा संपवला आणि तो उठला. त्याच्या या निर्विकारतेमुळे शौकत अधिकच जवळीक दाखवू लागला. बता ना, रिक्षा टरक खरीद के भाडे पे लगाण्याला हैस क्या? सलीम थांबला. आता गप्प राहून चालणार नव्हतं. शौकतसारख्या बालमित्रापासनं लपवायचं तरी काय? शौक्या, मेरे पास कुछ नहीं है रे. 2000 रुपये आचिंगा. क्या बोलतंयस? निस्ता 2000? इधर तो एक एक पिक्चर का लाख लाख रुपये मिळताय नाही. आता सलीमला राहावे ना. त्याला वाटलं आपल्याला परत रडू येतंय. मिलतई, हीरो लोगों को मिलतई, मेरे जैसे लोगों को नहीं. जिसको मिलतई छप्पर फाड़ के मिलतई, मेरी किस्मत में इच नहीं था. तेरे से क्या छिपाना, महीने का खर्चा निकालने का मुश्किल है. त्याला वाटलं शौकतचे हात पुढे होऊन त्याचे थरथरते खांदे घट्ट धरतील. तेवढंही पुरलं असतं त्याला, पण शौकत तसाच उभा होता. त्याच्या डोळ्यात अविश्वास दिसत होता. रस्त्यावरच्या ट्यूबलाईटचा प्रकाश दोघांच्या चेहऱ्यावर पडत होता. दोघांच्या सावल्या जमिनीवर पडल्या होत्या. काही वेळा फक्त लांबवरून येणारे पोरांच्या खेळांचे आणि कुठकुठल्या देवळातल्या घंटांचे आवाज येत राहिले. सलीमला ओशाळल्यागत झालं. आपण असं मोकळं व्हायला नको होतं. आपल्या जखमा उघड करायला नको होत्या. त्याला स्वतःचाच राग आला. चल आतू में, एवढंच बोलून तो निघाला. जाता जाता नाग्याकडनं त्यानं थोडी चॉकलेट्स वगैरे घेतली. घराकडे परतला. घराचं दार आपल्यासाठीच उघडं असल्यासारखं वाटलं त्याला. नाहीतरी आजकाल उघडी दारं राहिलीत कुठे? मुंबईत तर नाहीच. तो आत गेला. मुलांना चॉकलेट्स दिली. त्याच्या भोवती जमून त्यांचा कल्ला सुरू झाला. तो त्यांच्यात रमून जाणार इतक्यात त्याला जाणवलं शब्बो मागे उभी आहे. ठेंगणी, सावळी शब्बो, धाकटी. आता कशी करत्या बाईसारखी दिसते. चांगल्या घरात पडली. नवऱ्याचे 6 ट्रक्स आहेत. त्याच्या डोळ्यात माया दाटून आली. शब्बो म्हणत तो वळला. तिने खसकन 1-2 पोरांना खेचलं. जाओ नाटो, निस्ता कालवा करते बैठते. अगे काय को मारतीयास, खेलते बैठेही खेलन देतो उन्हें. शब्बोचा करता चेहरा करडा झाला. आवाज चढवत तिने रट्टे हाणून पोरांना पळवलं. सलीमला काय करावं सुचेना. तो चुळबुळत उभा राहिला. त्याला वाटलं आता ती विचारपूस करेल. इनो पूछ रहे थे की कऊ बनल्याला है सलीम हिरो. तिच्या आवाजातली तुच्छता त्याला सपकन जाणवली. तुम तो लय आवाज चढा के बोले थे, टरक चलाने के कामा कर मेरे को करने के नहीं, क्या हुआ? तिच्या नजरेत शेवटी आपल्या कर्तृत्ववान नवऱ्याचंच खरं ठरलं याचा आनंद दिसत होता. हाऊस भेटी अचिंगी हिरो बनने की तो बोलो, टरक पे लगा देंगे इनो, म्हणत ती वळली सुद्धा. सलीम तसाच उभा राहिला. मघापासून गोळा करत आणलेला आत्मविश्वास झिरपून जातोय की काय असं वाटू लागले. पण शब्बोची जीभ अशी काटेरीच आहे सुरुवातीपासूनच. असं बजावत तो बूट काढू लागला. हाकलून दिल्यावरही परत परत येणाऱ्या डासासारखी एक विचित्र भीतीसारखी कसलीशी भावना त्याच्या डोक्यात गुणगुणू लागली. दुपारी जेवण पोटाच्या वर झाल्याचं निमित्त करून तो हलकसच जेवला. सरफराज वकार अजून यायचे होते. त्यांची वाट बघत तो बिछाण्यावर पडून राहिला. त्याला आठवलं महालक्ष्मीनं तो पहिल्यांदा मुंबईला गेला तेव्हा डब्यातले एक छोटं 2 वर्षाचं बाळ त्याच्याकडे बघून हसत होतं. आईला घट्ट बिलगलं होतं. आता 12-13 वर्षाचं असेल ते. पहिल्यांदा स्टुडिओच्या कोणत्या बरं नटराज स्टुडिओच्या दारात त्याला प्राणसाप दिसले होते. अभिनयातला त्याचा आदर्श. त्याला तो उगाचच शुभ शकून वाटला होता. स्टुडिओत कसलीशी पूजा होती त्याचा तो पेढा मिळाला होता. मागं सारलेली 10-12 वर्ष एक अख्खं तप त्याच्या डोळ्यासमोर सरकू लागलं. सिनेमासारखे आठवणींच्या पडद्यावर अनेक चेहरे तरळू लागले. इंद्राणी, रामपाल, ते दोघं प्रोड्युसर्स, धर्मेंद्र, रीना रॉय, मधूनच सबीना, गफूर चाचा, ट्रेनला लटकलेल्या, कुठेतरी पोहोचण्यासाठी निघालेल्या बिनचेहऱ्याच्या गर्दीचे पुंजके, ट्रॅफिक सिग्नल जवळचे भिकारी, आकाशात घुसून दादागिरी करणाऱ्या भव्य इमारती, गटारातल्या प्लॅस्टिकच्या रंगबिरंगी पिशव्या, रुळालगतची घरं, संडासला बसलेली माणसं, महारोगी आणि या सगळ्याचा रंग माखून घेतलेली धुळीने भरलेली कबुतरं. त्यांचा मधूनच डोकावणारा उरला सुरला निळसर रंग, बंद गिरण्यांची धुराडी, रात्रीचा झगमगाट, दिवे, स्कॉच, मोसंबी, नारंगी, भिंतीचे पोपडे, घाम 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 घाम. अचानक दियेंची पाटी येऊन सिनेमा संपावा तसं त्याला जाग येऊन भान येईपर्यंत अर्ध 1 मिनिट गेलं. घामेजून गेलेलं अंग, गोळा झालेली चादर, त्याला खूप बरं वाटलं. जणू 12 वर्ष परत एकदा जगून घेतल्यासारखं झालं त्याला. तो उठला. त्याला जाणवलं
रसोईत अजून जाग आहे. बहुधा भाई लोक जेवत असतील. त्याच्या मनात अचानक मोठ्या भावाची माया दाटून आली. हे सगळं आपलं आहे रे, हे घर, ही माणसं, ते आपलं नव्हतंच, नकोच ते आपल्याला. रसोईच्या दिशेने निघाला. जमलं तर तो सगळ्यांना मिठीत घेणार होता. सांगणार होता, चलो बचपन के जैसा मैं नहाने को डालतू तुमना, हम हाजी मलंग को जाएंगे, विशालगढ़ पे लेके जातू तुमना, आईस्क्रीम खाएंगे 40-40 पैसे का. जमलं तर रडणारही होता त्यांच्या गळ्यात पडून. लहानपणी मी पुसले तुमचे आंसू, अब तुम बनो मेरे बड़े भैया, मेरे को गोद में सुलाओ तुमना सरफराज, मेरे बालों में हाथ फिराओ, मैं बहुत बहुत थक्या हूँ, पाँव हाथा दुखते मेरे, अम्मी को बोलने का नहीं मगर बीपी है मेरे को, डॉक्टर बोला घर में रहो, घर का खाना खाओ, अब नहीं होता मुझसे, जिंदगी ने लई बड़ा तमाशा किया मेरा, मैं हार्या, अब तुम साथ रहो, मैं हार्या. सांगून टाकणार होता कदाचित कि कुत्ते का जिंदगी जिया तुम्हारा बड़े भैया, प्रोड्यूसर लोगों को पान ला के दिया, उनकी गाड़ी धोया, गाली खाया, बस अब तुम लोग ही मेरे जिंदगी हो. किंवा सरफराजचा हात हातात घेऊन फक्त आसूंनी भिजवून टाकणार होता. 12 वर्षात या मुंबईनं एवढंच दिलं मला, ओंजळभर आसू. तेच घेऊन वापस आलोय, फक्त तेच आहेत माझ्याकडे. आता स्वप्नांचे, महत्वाकांक्षांचे, आस उम्मीदीचे सगळे कपडे उतरवून निखळपणे उभा राहणार होता तो त्यांच्यापुढे. तो दाराजवळ गेला. शब्बो बोलत होती, मेरे मरद को एक आदमी का वजह नहीं, मस्त 25 लोग फुकट की रोटी तोड़ते हैं हमारे घर में, मगर भैया को बोलो सिनेमा का नाव नहीं काटने का. तो थबकला. फिर रन देव भैया को इधर. अचानक सरफराज उठला. क्या रहने को देव? 2,000 रुपया है बोले जेब में, निस्ते 2,000. कल को हिस्सा मांगा घर में, दुकान में तो. अम्मी मध्येच बोलली, घर में हैच की उसका हिस्सा. अक्रम वस्तन ओरडला, हिस्सा? छत मैंने डाल्या, फरशी बिठाई, रंग मार्या, कपाटा काढ्या, इतना खर्च किया और अब ये हिस्सा मांगेगा, मी नाही देण्याला. शब्बोने अम्मीला गप्प केलं. अब्बाजान बाजूला मुटकळं होऊन पडलेले. त्यांचं मत कुणी विचारलंही नाही. दुकान तो हमनेच डाल्या, भैया का संबंधच नाही उसमें, वकार फुतकरला. तिन्ही सुना चुपचाप ऐकत होत्या. नजमाच्या नजरेत आता पतीच्या हजेरीत असणारा तोरा दिसत होता. ती मुकाट्याने वाढत होती. अभी क्या करने का, बोलो. शब्बोनं मुद्द्याला हात घातला. भैया को वापस जाने को बोलो. हाँ सरफराज. सरफराज. सलीमचा विश्वासच बसेना. नाही गए तो, अक्रमनं विचारलं. सरफराजनं अक्रमवरची नजर काढून घेतली. अम्मीकडे बघत तो उठला. अम्मी तुम बोलो उन्हें, बोलो झगडा करके कुछ नहीं मिलने आला. फिर भी नहीं गए तो, अक्रम जणू काहीतरी वदवू बघत होता त्याच्या तोंडून. फिर कुछ भी वहींगा, सरफराजनं नजर चुकवत बोलून टाकलं. आता अम्मीचा आवाज कातरत होता. बड़े भैया पे हाथ उठाने का है तुमना, शर्म है कि नहीं रे तेरे को, मुर्दा घलाया तेरा मिट्टी में. ए गबगे, 12 साल बम्बई में मजा मारते बैठे ही हो और अब आए इधर फुकट का खाने को. इनको बोल के हमना. सलीम पुढचा ऐकायला थांबलाच नाही. तो परत बिस्तरजवळ आला. आपल्याला राग आलाय, दुःख होतंय की त्याला कळेच ना. अत्यंत निर्विकारपणे त्यानं तकियाजवळ ओढला आणि काळोखात कुठंतरी डोळे लावून निश्चित पडून राहिला. रात्रीच्या अंधारात स्टुडिओच्या गोडाऊनमध्ये पडलेल्या पुतळ्यांसारखा, म्हटले तर निर्जीव, म्हटले तर जान असलेले. राग, दुःख, पश्चाताप, सगळ्याच्या पलीकडे गेल्यासारखा, आपण आपल्या शरीरापासून विलग होत असल्यासारखा वाटू लागलं त्याला. जणू सर्वत्र काळोख आहे आणि आपण उंचावरून आपल्याच काळोखाच्या तळाशी पहुडलेल्या शरीराला निहाळतोय अलिप्तपणे. काळोखाची झाली आहे कबर आणि त्यात ते शरीर इंतजार करतंय कयामतच्या दिवसाचा. रेल्वे स्टेशनच्या कलकलाटाच्या वरची पट्टी लावत गाडीनं शिट्टी दिली तसा त्यानं सरफराजचा हात घट्ट दाबला. त्याला पोटाशी धरलं. डब्यात चढता चढता त्याला जाणवलं अजूनही तो हात आपण सोडलेला नाही. शाळेत वर्गात शिरताना सरफराज असंच करायचा. मोठ्या मुश्किलीनं सोडवून घ्यावा लागायचा हात. सरफराजनं हात सोडवून घेतला. गाडी हल्ली. पहाटे कधीतरी त्याला जाणवलं डोंबिवली मागे पडतंय. तो उठला, दाराशी गेला. कल्याण, ठाणे, मुलुंड, कुर्ला, सायन, दादर गाडी भयानक वेगाने मुंबईच्या पोटात शिरत होती. त्यानं सुटकेस उचलली. खांद्यावरची बॅग सावरत तो व्हीटी स्टेशनवर उतरला. क्षणभर त्याला काही सुचेच ना. खूबसूरत कलचे ख्वाब घेऊन जगण्याची सवय झालेल्या सलीमला वर्तमानात कसं जगायचं तेच कळेना. पाठीमागून गर्दीचा एक लोंढा आला आणि गोंधळून गेलेला सलीम पुढं ढकलला गेला. आपण नेमकं कुठं चाललोय त्याला कळेना. स्वतःला नियतीच्या स्वाधीन केल्यागत तो गर्दीत मिसळून जाऊ लागला.
महासागरासारखं सगळ्यांना सामावून घेणाऱ्या मुंबईला एक सलीम जड नव्हता. 4 चौघांसारखी जिंदगी नाकारून नाव कमावण्यासाठी, स्वतःची पहचान बनवण्यासाठी आलेला सलीम त्या विराट गर्दीच्या उदरात विरघळून गेला, दिसेनासा झाला.